नमस्कार विद्यार्थी व पालक मित्र, मी डॉक्टर सुनील राऊत, संचालक हायटेक एज्युकेशन बीड. MBBS 2026 या सदराखाली आज आपण या व्हिडिओ मार्फत महत्वाच्या गोष्टीवर बोलणार आहोत. ती म्हणजे जी 3 मेला एक्झाम होऊन गेली आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी घडून आल्या आणि ती एक्झाम कॅन्सल झाली. ती एक्झाम आता 21 जूनला होणार आहे. त्याच्याबद्दल आपण सविस्तर आपल्या पेड ग्रुपवरती माहिती दिलेली आहे. बऱ्याचशा मुलांनी जवळपास सगळ्याच मुलांनी, बऱ्याचशा म्हणण्यापेक्षा सगळ्याच मुलांनी त्याच जोमाने, त्याच विश्वासाने परत अभ्यास चालू केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी तुम्हाला जसं मागच्या वेळेस मी ग्रुपला सांगितलं की तुम्ही एक असं समजा की आपली नवीन संधी आलेली आहे आणि ती 3 मेची एक्झाम झाली. त्या एक्झाम एक आपली एक मॉक टेस्ट ह्या प्रकारे झाली असं समजून नवीन जोमाने काम करा. कुठल्याही प्रकारे खचून जाऊ नका. तुमच्याकडे कॅलिबर आहे, तुम्ही अभ्यास केलेला आहे, तुमची मेहनत आहे. मध्ये जो काही 7-8 दिवसाचा गॅप पडला आणि त्याच्यानंतर अचानकच रिनेटचं हे जे काही मध्येच डोंगर उभा राहिला, तर त्याला कसल्याही प्रकारचं खचून न जाता स्वतःचा आत्मविश्वास न कमी होता अभ्यासाने लागा. कुण्या एकट्या मुलाची रिनीट नाही होता, पूर्ण 22 लाख मुलांची रिनीट होत आहे. त्याच्यामुळं ते सर्वांसाठी चांगली संधी आलेली आहे. अभ्यास झालेल्या मुलांसाठी काही कसल्याही प्रकारचं मला वाटतं त्यांना टेन्शन नसावं. त्यांनी पूर्णपणे आपलं 100% याच्यामध्ये द्यावं. आता ही ज्यावेळेस रिनीट झाली त्यावेळेस NTA बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या होत्या की कुठल्या तारखेला पेपर होणार आहे, मुलांना रजिस्ट्रेशन करण्याची गरज आहे की नाही, सिटी चेंज करायचे आहेत की नाहीत, आणि जी काही ऍप्लिकेशन फॉर्म म्हणजे नीटचा फॉर्म भरताना कॅटेगरी वाईज जी काही आपण फीस भरलेली आहे, जसं SC ST ला 1000 रुपये फीस होती, ओबीसी साठी 1500 रुपये, 1600 रुपये फीस होती, ओपन साठी 1800 रुपये फीस होती. ही जी काही फीस पालकांनी पेड केलेली आहे, ही फीस NTA ला म्हणजे सुप्रीम कोर्टाने सांगितलं की NTA ला ही फीस रिफंड द्यायची. तसं NTA ने काल म्हणजे काल 22 मे 2026 रोजी एक नोटीस काढलेली आहे. त्या नोटीसमध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की ज्या विद्यार्थ्यांनी म्हणजे पूर्ण 22 लाख विद्यार्थ्यांनी जी काही नीटचा ऍप्लिकेशन फॉर्म भरले आणि त्यांच्या कॅटेगरीनुसार त्यांनी जी काही फीस भरलेली आहे, ही फीस रिफंडची नोटीस आलेली आहे. तर ह्या नोटीस बद्दल आपण सविस्तर आज चर्चा करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. का तर याच्यामध्ये प्रत्येक स्टेप वाईज मी तुम्हाला सांगणार आहे की त्याच्यामध्ये काय गोष्टी करायच्या जेणेकरून तुम्हाला तुमची फीस रिफंड होणार आहे. ह्या नोटीसमध्ये NTA फक्त रिफंडसाठी तुमचे बँक डिटेल्स मागवलेले आहेत, पण रिफंड किती तारखेला होणार आहे याच्याबद्दल काही कुठं उल्लेख केलेला नाही. त्याच्यामुळे आता जो काही त्यांनी वेळ दिलेला आहे त्या वेळेच्या आतमध्ये तुम्हाला तुमचं रिफंड प्रोसेस पूर्ण करायची आहे. तर आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर विद्यार्थी पालक मित्र, 22 मे 2026 रोजी NTA चे एक प्रेस रिलीज झालेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की 22 मे 2026 ते 27 मे 2026 म्हणजे ह्या 5 दिवसामध्ये रात्री 11:50 पर्यंत तुम्हाला रिफंडची प्रोसेस करायची आहे. तर ह्या रिफंडच्या प्रोसेसमध्ये काय करायचं आहे, तर विद्यार्थी पालक मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला ऑफिसला, कुठल्या ऑफिसला म्हणजे काउन्सिलिंग ऑफिसला जायचे किंवा सायबर कॅफेला जायची गरज नाही. खूप सोपी प्रोसेस आहे. या प्रोसेसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही तुमच्या मोबाईलवरती किंवा घरी लॅपटॉप कॉम्प्युटर असेल तर NTAच्या ऑफिशियली पोर्टलवर जाऊन तुम्ही तिथं डाव्या साईडला, खालच्या साईडला रिफंडच्या जी काही आहे, रिफंड बद्दल तुम्हाला त्याच्यावरती एक तुम्हाला टॅब दिसेल. त्याच्यात दिलेलं आहे की फी रिफंड विंडो फॉर नीट UG 2026. याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एक पेज ओपन होईल. त्या पेजमध्ये तुम्हाला वरच्या साईडला असेल तुमचा ऍप्लिकेशन नंबर. तर तुमचा जो काही नीट UG 2026 ऍप्लिकेशन नंबर आहे, तो ऍप्लिकेशन नंबर टाकायचा. खाली जो पासवर्ड दिलेला आहे, पासवर्ड जो तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांनी हायटेक एज्युकेशन मध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांना मी आमच्या ग्रुपवर टाकलेला आहे. पासवर्ड काय आहे तो पासवर्ड टाकायचा. खाली जो कॅप्चा दिलेला आहे तो टाकून लॉग इन करायचं. लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं नीट UGची जी काही हे आहे, पेज आहे, ते ओपन होईल. त्याच्यामध्ये कन्फर्मेशनच्या एक्झॅक्ट खाली बँक डिटेल्स म्हणून दिलेलं आहे. तर ते बँक डिटेल्सच्या तुम्ही क्लिक केलं तर ही गोष्ट करताना खूप काळजीपूर्वक करायची आहे. तर काय करायचं की सुरुवातीला त्यांनी दिलेलं आहे की बँक डिटेल प्रमाणे नाव द्यायचं. आता नाव कोणाचं द्यायचं, तर विद्यार्थ्याचं बँक अकाउंट द्यायचंय का, तर तसं कंपल्सरी नाही. तर विद्यार्थी पालक मित्र, याच्यात तुम्ही काय करू शकता, विद्यार्थ्याचं अकाउंट असेल तर विद्यार्थ्याचं टाकू शकता. त्याचबरोबर पालकाचं म्हणजे आईचं असेल तर आईचं, वडिलाचं असेल तर वडिलाचं, भावाचं असेल तर भावाचं, इव्हन तुम्हाला दुसरं कुणाचं टाकायचं असेल तर तुम्ही बिंदास टाकू शकता. त्यामध्ये तुम्हाला काय आहे की अकाउंट डिटेल मध्ये तुम्ही जे अकाउंट डिटेल टाकणार आहे, ज्याचं अकाउंट डिटेल टाकणार आहे, उदाहरणार्थ
तुम्ही एक XYZ माणसाच टाकणार आहे तर त्याचं बँकेच्या अकाउंटमध्ये कसं नाव आहे त्या पद्धतीने ते अकाउंट नेम त्याच्यावरती टाकायचं आहे. त्या खालोखाल काय आहे, मग जो काही तुम्ही अकाउंट ज्याचं भरणार आहे त्या बँकेचा IFSC कोड टाकायचा. त्या खालोखाल त्यांनी विचारलेलं आहे की अकाउंट नंबर. मग जे काही तुम्हाला ज्या अकाउंटवर पेमेंट हवं आहे त्या अकाउंटचा तुम्ही अकाउंट नंबर द्यायचा. त्याच खालोखाल काय आहे की अकाउंट पुष्टी करायचं, म्हणजे डबल तोच अकाउंट नंबर टाकायचा, म्हणजे बरोबर आहे की नाही. त्याच्या खाली त्यांनी एक ऑप्शनल दिलेला आहे. ऑप्शनल मध्ये काय दिलेलं आहे की तुम्ही क्रॉस चेक, कॅन्सल चेक करून तुम्ही अपलोड करू शकता. त्याची साईज 50 KB ते 300 KB मध्ये JPG मध्ये पाहिजे, पण ते ऑप्शनल आहे. तुम्ही जोडला अथवा न जोडला काहीच हरकत नाही. तर तुम्हाला ह्या गोष्टी ज्या आहेत काळजीपूर्वक भरायच्या आहेत. त्याच्या खाली तुम्हाला जे काही टर्म्स अँड कंडिशनचा जो बॉक्स आहे लेफ्ट साईडला बॉक्समध्ये त्याला क्लिक केलं की सबमिट बटन तुम्हाला ऍक्टिव्ह दिसतं. पण सबमिट करायच्या आधी विद्यार्थ्यांनी पालकांनी एकदा ते काळजीपूर्वक तपासून बघायचे की आपण दिलेली माहिती बरोबर आहे का. मग ती जमा बघितल्याच्या नंतर तुम्ही सबमिट केलं की परत ते एडिट होत नाही. बट समहाऊ तुम्ही लॉग इन केलं आणि अचानक तुमचा काहीतरी विचार बदलला, तर तुम्ही माहिती भरली पण सबमिट नाही केलं आणि परत तुम्ही लॉग आउट झाले, परत लॉग इन करून तुम्ही डबल भरू शकता. बट वन्स यू सबमिटेड ऑल द डिटेल्स देन देर इज नो चान्स टू एडिट. त्याच्यामुळं जी काही माहिती भरायची आहे, अकाउंट डिटेल भरायची आहे, त्याच्यासाठी तुम्ही काळजीपूर्वक भरवा. याच्यासाठी विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचं पॅनिक न होता पालकांनी ही जबाबदारी घ्यावी. पालकांनी स्वतःच्या मोबाईलवरनी ही सगळी माहिती भरावी. त्याच्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी पालकांनी आमच्याकडे फॉर्म भरलेला आहे, अशा जे काही पेड काउन्सिलिंग वाले आहेत विद्यार्थी, यांची आम्ही ऑलरेडी प्रोसेस चालू केलेली आहे. त्यांचे अकाउंट डिटेल्स वगैरे आम्ही सगळे फीड केलेलं आहे. ज्यांनी समजा फॉर्म भरलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी पासवर्ड वगैरे आम्ही ग्रुपला टाकलेला आहे. अशा विद्यार्थ्यांनी पूर्ण प्रोसेस करून घ्यावी. पण एक गोष्ट लक्षात ठेवावी, तुम्ही प्रोसेस केली म्हणजे NTA तुम्हाला उद्याच पेमेंट देणार आहे का, तर नाही. त्यांनी पेमेंट कधी रिफंड होणार याची डेट दिलेली नाही, फक्त प्रोसेस करा हे म्हणलेलं आहे. त्याची तारीख आहे 22 मे ते 27 मे रात्री 11:50 तर शेवटपर्यंत वाट न बघता तुम्ही आज उद्यात प्रोसेस करा, कारण की पूर्ण 22 लाख मुलं आहेत आणि 5 दिवसात प्रोसेस करायची आहे. कदाचित सर्व्हर डाऊन होऊ शकतं, त्याच्यामुळे जितक्या लवकर कराल तितकी लवकर तुम्हाला पॅनिक फ्री होऊन जाताल. तर विद्यार्थी पालक मित्र, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू. ह्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की जी NTA रिफंड बद्दल जी माहिती सांगितली होती त्याबद्दल केलेली आहे. पेड ग्रुपमध्ये आमचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना वेगवेगळ्या क्लासेसचे जे काही डेली पेपर घेत आहेत विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिससाठी, त्यांच्यासाठी आम्ही एक लिंक पाठवलेलं आहे. त्याच्यावरती मुलांनी जाऊन ते पेपर सॉल्व्ह करावे आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावी. कुठल्याही प्रकारचं पॅनिक होऊ नये. 21 जूनला तुमचा फायनल पेपर असा समजून अभ्यास करा. तुम्हाला मार्क खूप चांगले येणार, तुम्हाला स्वप्नातलं कॉलेज भेटणार. ज्यांना कुणाला इंजिनिअरिंग आणि मेडिकलसाठी पेड काउन्सिलिंगच्या संदर्भात माहिती हवी असेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे नंबर दिलेले आहेत, त्या नंबरवरती संपर्क साधा. ज्यांना पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे आहे त्यांनी ऑफिसला संपर्क साधावा किंवा जी काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ग्रुपला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्याला जॉईन होऊन सगळी माहिती घेऊ शकता. तुर्तास इथंच थांबतो. भेटू उद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयावरती. आज आपली रजा घेतो आणि विद्यार्थ्यांना मी ऑल द बेस्ट सांगतो आणि बेस्ट लक सांगतो. तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला नक्कीच तुमच्या स्वप्नातलं कॉलेज भेटेल. तुर्तास थांबतो आणि रजा घेतो. नमस्कार.